तुला विचारलेल्या प्रश्नांची देता आली नाहीत उत्तर नीट आणि तू दुसऱ्यांना नावं ठेवणार नाही, तुमच्यामुळे शो आवडता घ्यावा लागला वगैरे, तू नको सांगूस. ए तुम्ही काय, अरे बस अरे बस. किती लाडात आणि किती सगळं खोटं होतं, सगळं खोटं होतं. इच्छाच नाही होती. आम्हाला असं वाटायचं नका, थांबा आता, थोडं नॉर्मल व्हा. म्हणजे काहीतरी रागा रागायचं, बच्चाव. अरे बच्चाव बच्चाव कुठलं, तू असं कोण असतं का, तुम्ही टास्क खेळताय काय, गंमत चालली. ती अंकिता ओढते तुम्हाला. तर थोडस नाटकीपणा काही बोलण्यात होता. ताई ताई काय करायचंय, करते. म्हणजे मनात नाही इच्छा नाही, पण आपलं ते आता गुळ लावायचं आहे ना, म्हणून ते करायचंय. निक्कीने जो तमाशा घातला होता, आरबाज गेला होता तेव्हा, की म्हणजे कोणतरी माणूस मेलय आपल्या घरातलं आणि नको ना मी आता काय करू वगैरे, तर ते ना सगळं खोटं होतं. मी डॉक्टर अभिजित असं म्हटलं कुठली डॉक्टरेट आहे तुम्ही, मेडिकल मधले काय, कुठली युनिव्हर्सिटी आहे, तर दिल्लीची आहे. दिल्लीची कुठची, तर ते त्यांना सांगता आलं नाही. तर आम्हाला कुचका म्हणाले, अंकिताला कुचका म्हणाले, धनंजयला. तर आम्हाला माहिती होत ना की आम्ही काय आहोत, तू नको सांगूस आम्हाला. माणूस म्हणून त्या छान आहेत, काही गोष्टी चुकीचे मुद्दे ठामपणे मानतात, पण ते मात्र अगदी बरोबर. मी म्हटलं की काही तुम्ही ड्रायव्हिंग करता की नाही, तर असं म्हणजे टाइम किती होतो त्या, आणि अशी गाडी चालायची, फक्त चुकून असं करू देऊ नका, अय्या आरसा किती छान, गेला असं. ते कारण ते यायच्या मध्येच आणि विचारायच्या की बरं आता आपल्या स्ट्रॅटेजीत काय बदल झालाय, नाही ओके म्हणून त्या परत जायच्या, फळ खा, परत काहीतरी आरशात काय, त्यांचं चालू असायचं. माझ्या 3 बहिणी आहेत दादा, 3 बहिणींका आम्ही तकडे गेलो, तकडे आमचा त्यांनी कसा ट्रीट केल्याने माहिती. मी सगळ्यात का तुमका अंकिता आणि अभिजित आहेत, ते ऑलरेडी त्यांची करिअर झालेली आहेत. सूरजने अशासाठी विनर व्हायला हवं, कारण त्याला आता त्या गोष्टीची आणि त्या फेमची गरज आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. बिग बॉस मराठी मधनं आपल्या सोबत म्हणजे काय म्हणावं की थोडंसं दुःखद वाटतंय, इतक्या लवकर इंटरव्ह्यू नव्हता करायचा, पण पॅडी दादा आहेत. कसे आहात? मी छान आहे, तुम्ही कसे आहात? आम्ही पण छान आहोत. थोडंसं वाईट वाटतंय कुठेतरी इंटरव्ह्यू घेताना की लवकर आलात. काल आम्ही जेव्हा पाहिलं एलिमिनेशन, तेव्हा तुम्ही स्वतःचे अश्रू आवरलेलं कळलं, तुम्ही स्माइल ठेवून होतात. कुठेतरी असं वाटलं की तुम्ही रडू नाही दिलं, पण आमचा अख्खा महाराष्ट्र रडला जेव्हा. नाही, मी रडू आवरत नव्हतो खरं तर. काल मी एलिमिनेट किंवा मी घरातनं बाहेर पडल्याचं मला दुःख होतं काही अंशी, पण मी अरे यार मी गेलो वैसावाला मला अजिबात फिलिंग नव्हतं. कारण मी जो हेतू घेऊन त्या घरात गेलो होतो तो मी साध्य केला होता. कारण नॉर्मली काही लोक खूप प्लॅनिंग करून गेले असतील की मी असं खेळेन, मी तसं खेळेन. मी खेळण्यापेक्षा मी काय माणूस आहे, कारण माझं काम इतक्या वर्षात लोकांनी बघितलेलं आहे, प्रेक्षकांनी बघितलेलं आहे. मी खूप विनोदी काम करतो किंवा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतो. तर माझं थिएटर मधलं काम पडदा उघडल्याच्या नंतर पडदा पडेपर्यंत काम लोकांनी बघितलेलं आहे. मी पडदा पडल्याच्या नंतर विंगेत कसा असतो, मी मेकअप रूम मध्ये कसा असतो, मी माझी तयारी कशी करत असतो, मी शूटिंगला यायच्या अगोदर घरी कसा असतो, मी माझ्या मित्रांमध्ये कसा असतो, मी किती हळवा आहे, मी किती प्रेमळ आहे, मी किती रागीट आहे, हे जे गुण किंवा अवगुण जे काही माझे होते ते लोकांना माहिती नव्हते. ते मी अशा पद्धतीच्या शो मध्येच ते दिसू शकणार होते. सो कॉमेडी करताना मला लोकांनी सतत बघितलेलं आहे, पण अदरवाईज हे सोडून इंडिव्हिज्युअल पॅडी कांबळे माणूस म्हणून काय आहे ते मला तिथं पोर्ट्रे करायचं होतं, आणि मला वाटतं मी ते दाखवण्यात यशस्वी ठरलो. त्याच्यामुळे मला येताना फार दुःख नाही झालंय. दुःख झालं की म्हणजे अगदीच जवळ होतो त्या टप्प्याच्या, आणि तिथून मला जरा निघावं लागलं, त्याचं दुःख वाटतं. पण येताना मी जो जसा माणूस म्हणून मी आलो होतो ताटमानेने, तसाच मी ताटमानेने राहिलो आणि ताटमानेने मी परत घरी आलो. की म्हणजे बरं झालं हा गेला असं कोणाच्या मनात नक्कीच आलं नसेल, घरातल्या सदस्यांच्या पण आणि बाहेरच्या लोकांच्या पण. बरं झालं चायला एकदाचा आउट झाला किंवा व्हॉट एव्हरचं काय. तर मी त्यांना ते अरे चाललाय होय, थांबायला पाहिजे होता थोडा वेळ. ही जी हुरहुर, ही जी रुकरुक आहे ना, ती जेव्हा मी सदस्यांच्याकडनं किंवा तुमच्या सगळ्या मंडळींकडनं जेव्हा ऐकतो, तेव्हा मला वाटतं की यार अजून मी हवा होतो, म्हणजे मी वाईट नव्हतो. सो वाईट असता जो मग तो गेला तरी हरकत नाही असं असतं. पण मला त्याचा अजिबात रिग्रेट नाही, त्याचं काही वाईट वाटत नाही, आणि मी खूप आनंदी आहे. मी जेवढे दिवस राहिलो तेवढे दिवस छान खेळलो, आणि मी उत्तम खेळ करून मी आता इथनं निघालो. ज्या वेळेला एलिमिनेशन झालं आणि तुम्ही पुन्हा घरात गेलात,
असं कुठेतरी ना मनात एक एक्सपेक्टेड होतं की सूरज आता कोसळेल किंवा तो धाय मोकलून रडेल, पण तसं काही झालंच नाही. काय वाटतं, काय नाही, असेल? कारण तो खोटा नाहीये. म्हणजे याच्या अगोदर जे झालं, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा पुरुषोत्तम दादा होते, माऊली, तर ते जाताना म्हणजे आमचा एकच आठवड्याचा सहवास होता. पण ते जाताना पण ना एक काहीतरी एक अध्यात्मातला माणूस आणि देवधर्मातला माणूस तो आपल्यापासून आज आता आठवडा, खरं तर तो असता तर त्याच्या काय म्हणतो आपण, त्याला ज्या गोष्टी माहिती आहेत, त्यांना जे येतंय किंवा देवाधर्माच्या आणखीन 4 गोष्टी मला कळल्या असत्या, पण ते आता उद्यापासून मला ऐकायला मिळणार ना, याचं वाईट वाटत होतं. निक्कीने जो तमाशा घातला होता, आरबाज गेला होता तेव्हा, की म्हणजे कोणतरी माणूस मेलय आपल्या घरातलं आणि नको ना मी आता काय करू वगैरे, तर ते ना सगळं खोटं होतं. हे नंतर तुम्हाला आता पुढच्या काही दिवसांमध्ये जाणवलं असेल की अरे मग ते कशासाठी एवढं करायचं होतं. ह्या मुलाला ना तो जेव्हा इमोशनल होतो किंवा त्याला जेव्हा रडू येतो ना, तेव्हा तो दिखावा करत नाही कुठल्या गोष्टींचा. त्याला वाईट वाटलं असणार, त्याला वाईट नक्की वाटलं असणार मनातनं की अरे आज पॅडी दादा निघतोय तर पुढचा आठवडा आपल्यासाठी माहित नाही, म्हणजे रोज सकाळी मला कोण बोलणार, सकाळी कोण उठवणार, मला दात घास म्हणून कोण सांगणार. अंकिता आहे सोबत, पण जो एक पुरुष मित्र जो असतो, मैत्रिणीने सांगणे एखादी गोष्ट आणि मित्राने एखादी गोष्ट सांगणे, ती जास्त तुमच्या वेगळ्या शब्दांमध्ये आपण एकमेकांना सांगत असतो, तर तो नक्कीच ते मिस करेल आणि त्याला ते सल असेल. अगदी तो धाय मोकळून रडला जरी नसला तरी त्याच्या मनातनं नक्की त्याला वाईट वाटलं असणार की आज पॅडी दादा गेला. एवढं मात्र नाही. बरं, आता आपल्या बी टीम मधले अंकिता आहे किंवा अभिजित, त्या मनाने म्हणावं तर स्ट्रॉंग जे शेवटपर्यंत राहिले, तर अंकिता आम्हाला वाटते की तिने धरसोड केली नाही किंवा इथे जा तिथे जा, ती म्हणाली तुम्हाला तसं, ती शेवटपर्यंत तुमची आणि तुमच्या गटातली म्हणून तिथे राहिली आहे. आता अभिजित आहे, ज्यांचं तुमचं खरं तर सगळ्यांसोबत सख्य आहे, पण आपला जो काही माणसांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आता अभिजित, अंकिता आणि सूरज, त्यातल्या त्यात हे दोघं, सूरज आणि, काय वाटतं की कोण व्हायला पाहिजे विनर दोघांपैकी? मी जसं त्या दिवशी प्रेसमध्ये पण सांगितलं होतं की अभिजित, अंकिता आणि सूरज जर धरले आता, तर ही दोघं जे अंकिता आणि अभिजित आहेत ते ऑलरेडी त्यांची करिअर झालेली आहेत. ते आर सेल्फ मेड. म्हणजे इन्फ्लुएन्सर म्हणून अंकिताने उत्तम काम केलेलं आहे, ती करते, याच्यानंतर पण पुढे करत राहील. अभिजित एक उत्तम गायक म्हणून सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे. सूरजने अशासाठी विनर व्हायला हवं कारण त्याला आता त्या गोष्टीची आणि त्या फेमची गरज आहे. तो आतापर्यंत त्याने जे काय केलं ते वेग केलं, म्हणजे वाऱ्यावर केलं, की म्हणजे झालं तर झालं, बघूया, केलं तर केलं, लोकांना आवडलं तर आवडलं. मी काय ठरवून करत नाही दादा, मला त्यावेळेस जे मला सुचतं ते मी बोलतो. मग ते काही शब्द ते कधी कधी आपल्याला असे काय असतात शब्द, झापूक झुपूक असं काय असतं, किंवा बोलीगट टिंगुल, तर हे आपल्याला अनाकलनीय असतात बऱ्याचदा, पण ते त्याला वाटतं ते तो करतो. जर ह्या शो मध्ये तो जर जिंकला तर त्याला काही लोक अप्रोच होतील, काही जे मेकर्स आहेत ते अप्रोच होतील आणि त्याला एक दिशा मिळेल त्याच्या त्या गोष्टीनं, आणि त्यासाठी त्यानं जिंकणं खूप गरजेचं आहे. त्याच्या वैयक्तिक जर त्याची प्रगती त्याला करून घ्यायची असेल तर त्याने जिंकणं. अदरवाईज पॅडी कांबळे त्याच्या आयुष्यभर त्याच्यासोबत असणार आहे, त्याच्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींसोबत मी असणार आहे, त्याच्या घटनांसोबत. पण जे एक मेकर्स म्हणून जे आहेत की त्यांना एक वेगळेपणा आहे, ये बच्चा कुछ अलग कर सकता है, तर त्यासाठी मेकर्सचं लक्ष पडण्यासाठी तो जिंकणं गरजेचं वाटतंय मला. आता ज्या वेळेला बिचुकले घरात आले, जे काही मीम्स आता दिसत आहेत की जेव्हा ते म्हणाले की मी राष्ट्रपती वगैरे, एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो तुमच्यामध्ये? हे जे काही आहे किंवा तुमचं ते फळ असेल, जे वन लाईनर आहेत ते कमाल चालतायत बाहेर, पण बिचुकले प्रेक्षक म्हणून सांगते खटकलं कुठेतरी त्यांचं तुमच्या सोबतचं वागणं, एकेरी उल्लेख, किंवा ते जे म्हणाले की 70 दिवसही तुम्हा लोकांना बघणं आमच्यासाठी हे आहे आणि तुमच्यामुळे तो 70 दिवस झाले, हे त्यांचे स्टेटमेंट. तर तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना हँडल केलं ते खूप कमाल वाटलं, कारण की त्यांना म्हणतो ना आपण असंच कोणीतरी मिळायला असंच पाहिजे बिचकुले, असंच पाहिजे कोणीतरी की जे काय म्हणतो शालीतनं जोडे मारल्यासारखं, फुलं मारल्यासारखं करेल. तर ते खूप कमाल वाटलं, पण खटकलं का? कारण त्या क्षणी त्यांना कोणी बोललं नाही, अर्थात पाहुणे असतील. पाहुणे म्हणून म्हणजे ठीक आहे, आम्ही त्यांचं स्वागत केलं. बरं, माझं सुरुवातीचं नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे, मग मी फ्रीज झालो, मग ते बोलायला लागले, तर माझं काय त्यांना डायरेक्ट अपमान करायचा किंवा त्याची काही खेचायचा माझा काही संबंध नव्हता. त्यांनीच केलेल्या स्टेटमेंटवर मला प्रश्न पडले होते, तर त्याची मला उकल करून हवी होती.
की तुम्हाला राष्ट्रपती बनायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही तिकडे जाऊन पण आलात आणि तो काय फॉर्म भरला असेल, तर राष्ट्रपती होण्यासाठी काय काय गोष्टी ची तुमच्याकडे गोष्टी हव्यात, तुमच्याकडे काय पात्रता असते राष्ट्रपती होण्यासाठी? इव्हन डॉक्टर म्हणले ते, मी डॉक्टर अभिजित असं म्हटलं कुठली डॉक्टरेट आहे तुम्ही मेडिकल मधले काय? नाही नाही, मला ती मानद जी काय PhD टाइप्स तसं काहीतरी केल्याचं. कुठली युनिव्हर्सिटी आहे? तर दिल्लीची आहे. दिल्लीची कुठची? तर ते त्यांना सांगता आलं नाही. तर काय आहे, ज्या गोष्टी वर तुम्ही फर्म नसता तुमच्या स्टेटमेंट्सवर, आणि कुठल्या माणसाचं कुठलं म्हणणं किती सिरियसली घ्यायचं तेवढं तर आपल्याला कळतं. ते आम्हाला कुचका म्हणाले, अंकिताला कुचका म्हणाले, धनंजयला. अरे आम्हाला माहिती होत ना की आम्ही काय आहोत, तू नको सांगूस आम्हाला. त्यामुळे कुठल्या माणसाचं किती सिरियस घ्यायचं ना ते आम्हाला माहितीये. तुला विचारलेल्या प्रश्नांची देता आली नाहीत उत्तरं नीट, आणि तू दुसऱ्यांना नावं ठेवणार नाही, तुमच्यामुळे शो आवडता घ्यावा लागला वगैरे, तू नको सांगूस. ते बाकीचे प्रेक्षक आहेत ते सुजाण आहेत, चॅनल प्रोडक्शन त्यांना कळतं, आणि घरात जी सदस्य आहेत त्यांनाही उत्तम कळतं. त्यामुळे तुम्ही सांगायची गरज नाही की तुमच्यामुळे आवडलं आणि जे काय झालं ते. बरं, नो ऑफेन्स, पण वर्षा ते आवडतातच. पण आता त्या बिग बॉस मध्ये मराठी बिग बॉस अर्थात मराठी बोललंच पाहिजे, पण कुठेतरी असं शंकेची पाल चुकचुके कॅरेक्टर पकडून आले आहेत किंवा काय की ते अशाच, कारण की मोस्ट ऑफ टाइम थोडस असं कुठेतरी एका पॉइंट नंतर तो सूर नाटकी वाटू लागतो, किंवा कुठेतरी असं वाटतं की या गोष्टीवरती असं कोण रिॲक्ट करेल. किंवा एक्झाम्पल घेतलं तर मी धरणीवर झेप घेतली आणि मग घोरपडी चिकटून राहिले, तर असं म्हणजे काय येते नॉर्मल आयुष्यात आपण असं नाही बोलत. हो, आपण बोलीभाषेतल्या गोष्टी बोलतो, बोलीभाषेतले शब्द बोलतो. मान्य आहे, हा तुम्ही कुठल्या तरी व्यासपीठावर आहात, तुम्ही व्याख्यान देताय एखादं, तर तुमची ती भाषा प्रमाण भाषा जी आपण ज्याला म्हणतो ती प्रमाण भाषा असायला पाहिजे. पण तुम्ही नॉर्मल बोलताना पण तुम्ही तशा, तर मग ते कधी कधी मग ते खोटं वाटायला लागतं किंवा थोडीशी नाटकी नौटंकी वाटायला लागते. पण आम्ही मग नंतर मी विचार करायचो की साधं बोला ना, नॉर्मल बोला ना. आपण आता चहा प्यायला बसलोय, जेवायला बसलोय राव, बिग बॉस सांगत आहेत किंवा ओके मग बिग बॉस मला, तर तेव्हा तुम्ही ठीक आहे बोलताना. चहा पिताना, उठता बसताना, सहज गप्पा मारताना तुम्ही नॉर्मल असायला पाहिजे तेवढं. तर ते कुठेतरी मे बी त्यांना कोणीतरी सांगितलं असेल, तर काय आय डोंट नो, किंवा त्यांनी ठरवलं असेल त्यांच्या डोक्यात. पण तो असा आभास निर्माण करणं मराठी भाषेचा ऑरा, आणि मग तेव्हा तुमच्याशी भांडताना लोक जरा कचरतील किंवा काय नाही, पण जेव्हा लोक भांडायचे होते ते उत्तम त्यांच्याशी भांडले. तेव्हा तुम्ही कधी कधी असं झालं की तेव्हा ती भाषा सोडा, आता समोरची जी भाषा बोलते त्या भाषेत उत्तर द्या, असं पण होत होतं. पण आता ती प्रत्येक माणसाचं जडणघडण असते, तुम्ही वागण्याची पद्धत असते, बोलण्याची पद्धत असते, त्या पद्धतीने ते वागल्या. पण कधी कधी आम्हालाही खटकायचं ते की एवढं शिष्ट नका, जरा थोडंसं नॉर्मल बोली भाषेत बोला जरा, असं वाटायचं. पण त्यांच्या डिक्शनरीतले शब्द आले का काही, जसं आमच्या आलेत आता उन्मत्त, मदमस्त, तसे तुमच्याकडे आलेत का बरेचसे शब्द, किंवा तुम्ही पण चुकून यायचं, अरे बापरे चुकून वर्षाताईंसारखं बोलतात? नाही, उलट आम्हाला असं वाटायचं नका, थांबा आता, थोडं नॉर्मल व्हा, असं आम्ही त्यांच्या समोर नाही अगदी, पण ते गमतीत बाजूला काहीतरी जरा नॉर्मल बोला ना, की म्हणजे काहीतरी रागा रागायचं, बच्चाव, अरे बच्चाव कुठलं तू, असं कोण असतं का, तुम्ही टास्क खेळताय काय, गंमत चालली. ती अंकिता ओढते तुम्हाला तिकडनं त्या लगोरीच्या टास्क मध्ये, तर थोडस नाटकीपणा काही बोलण्यात होता. अदरवाईज माणूस म्हणून त्या छान आहेत, काही गोष्टी चुकीचे मुद्दे ठामपणे मानतात, पण हे मात्र अगदी बरोबर. पण बाकी इंडिव्हिज्युअल पण रिस्पेक्ट आहे त्यांचा, सिनियर आहेत, डबल काम केलंय तरी, त्यामुळे तो एक रिस्पेक्ट म्हणून त्यांच्याशी बोलताना बऱ्याचदा मला भांडता आलं नाही, मला त्यांना उलटून बोलता आलं नाही. म्हणजे मी त्यांना सांगताना पण माझा एक सूर असायचा, त्या सुरातच मी त्यांच्याशी बोललोय. बरं, यावरनच पुढे जाऊन विचारायला आवडेल की सोशल मीडियावरती एक व्हिडिओ आला आणि त्याच्यावरती एक प्रश्न पडला लोकांना, की ज्या वेळेला बघा तो चक्रव्यूहचा टास्क होता आता विनरच्या अमाऊंटचा, त्यावेळेला जेव्हा वर्षाताई पुढे उभ्या राहिलेल्या, तेव्हा ना तुम्ही काहीतरी असं म्हणाला, तसं काहीतरी जाऊन आणि हशा पिकला तिकडे. नक्की काय बोलला ते आम्हाला ऐकून आलं, ते सगळे हसत होते. काय झालं होतं की वर्षाताई मार्गदर्शक म्हणून जाणार होत्या, आणि तिकडे ऍक्च्युअल स्क्रीनवर काय होतंय, तुमचं हे कुठे चाललंय आणि टाइम तिकडं कमी होतोय, तो टायमर होता ते. तर मी म्हटलं की ताई तुम्ही ड्रायव्हिंग करता की नाही, तर ड्रायव्हिंग करताना तुम्ही असं हा रस्ता आहे असं मोठ्या स्क्रीनवर बघायचं आणि टायमरच्या इकडे आरशासारखं बघायचं, हा असं म्हणजे टाइम किती होतोय त्या, आणि अशी गाडी चालायची. फक्त चुकून असं करू देऊ नका, अय्या आरसा किती छान, गेला असं
तर ते तेवढं होतं. ते कारण ते सतत त्यांचं ते आरशात आणि ते हे असं सतत आरसा सतत असायचा त्यांच्यासमोर. हो. तर ते एक जरा गमतीतलं मिश्किलीतलं ते भाष्य होतं. हो, भाऊच्या धक्क्यावर पण खूपदा त्याच्यावरती पण मेम्स हो. झालेत की सतत. ते यायच्या मध्येच आणि विचारायच्या की बरं आता आपल्या स्ट्रॅटेजीत काय बदल झालाय नाही ओके म्हणून त्या परत जायच्या फळ खा परत काहीतरी आरशात काय असं त्यांचं चालू असायचं. बरं, सगळ्यात जास्त आम्ही म्हणजे तुमचे वन लाईनर तर एन्जॉय केले, ज्या पद्धतीने तुम्ही समोरच्यांना म्हणतो ना आपण ट्रीट करायचात आणि छान उत्तर द्यायचं ते एन्जॉय केलं. पण सगळ्यात मला काय आवडलेलं, एकदा तुम्ही सूरजची नक्कल केली होती खूप छान. म्हणजे ते कसे बोलतात हे स्टेज परफॉर्मन्स द्यायचा होता आणि त्यात तुम्ही केली होती छान पद्धतीने. आणि तिथे अभिजित सुद्धा आता की जो निक्कीची नक्कल करण्यामध्ये कुठेतरी, तर म्हणून प्रत्येकाची थोडी थोडी लकब आपण करू शकतो. आता एवढं नाही लक्षात. म्हणजे समजा वर्षाताई असती तर एखाद दुसरं वाक्य त्यांची लकब काय? बॉस मला असं वाटतं की घरातले हे जे सदस्य आहेत ते जरा खाष्ट आहेत, ते थोडेसे उर्मट आहेत, त्यांना कळत नाही मोठ्यांचा लहानांचा कसा मान राखावा. तर अच्छा असं म्हणताय ओके थँक्यू थांबते मी. म्हणजे ते नंतर नंतर वाहत जायच्या. मी स्किट मध्ये पण पाहिलं. बरं, जान्हवी. जान्हवीचं काय त्या हिने कमाल केलं होतं. हे तिचं नाव काय? स्नेहल. स्नेहलने कमाल तिची मिमिक्री केली होती. ए मी सांगेन आणि दर टास्कला काहीतरी धडपड, काहीतरी ढोपरालाच लाग, मग इथेच लाग म्हणते. ए ताई ताई काय करायचंय करते. म्हणजे मनात नाही इच्छा नाही पण आपलं ते आता गुळ लावायचं आहे ना म्हणून ते करायचंय. बरं, आता अंकिता वाज ह्या बघा मी तुमका सांगते माका जमना नाही ना तर माका जमना नाही. तुमका पहिले सांगून ठेवतोय जाग जी गोष्ट करायची तीच करायची. ह्या माका जमूच नाही. मी माझ्या बाबांका पण सांगितलं. माझ्या 3 बहिणी आहेत दादा. 3 बहिणींका आम्ही तकडे गेलो तकडे आमचा त्यांनी कसा ट्रीट केला नाही माहिती. मी सगळ्यात का तुमका सांगते असं ते बोलता बोलता ती इमोशनल व्हायची. निकीची इच्छा नाही का करायची? नको. निकीचा सूर म्हणजे इथेच कायम. ए तुम्ही काय अरे बास किती लाडात आणि किती सगळं खोटं होतं. इच्छाच नाही होती येत पण नाही होती माझ्याकडनं. बरं, आता आपला लाडका सूरज दादा. म्हणजे काय झोपायला चला. अरे थांब आम्ही बोलतोय. दादा चला ना. अरे थांब आम्ही बोलतोय. मग एका मोमेंटला पेशंट जा इकडे झालं की येतो जा. थांबतो ठीक आहे. मग तो थांबायचा तिथेच बिचारा. पण खूप त्याला सतत काही गोष्टींसाठी पॅडी दादा लागायचा. मग त्याला आणि खूप गोड आहे. त्याला सतत डोक्यात मसाज लागायचा. बापाचा नोकर आहे तुझ्या हे करायला आलोय बिग बॉस मध्ये असं म्हणायचो. पण तो गोड होता. त्याच्यासाठी काही गोष्टी करायला खूप मनापासून वाटायचं आवडायचं आणि त्या केल्या आणि याच्या पुढेही करत राहील. बरं, जाता जाता शेवटचा प्रश्न की ज्या वेळेला अर्थात मागचं सगळं पुन्हा आपल्याला त्या गोष्टी आठवायच्या नाहीयेत पण जेव्हा स्टँड घ्यायची गरज होती, ज्या वेळेला तुम्हाला ओव्हर ऍक्टिंग जोकर असं सगळं म्हटलं गेलं होतं, तेव्हा आपले बाहेरचे मराठीतले जे कलाकार आहेत बाहेर राहून त्यांनी बराचसा स्टँड घेतला होता तुमच्यासाठी. म्हणजे अभिजित केळकर असतील किंवा विशाखाताई असेल, सुरेखा कुडची असतील, खूप भरभरून लिहून आणि तुमच्यासाठी म्हणून स्टँड घेतला होता. तर आता त्या मित्रांना भेटून काय सांगायला आवडेल? सवाल म्हणजे ही मंडळी याच्या अगोदर पण माझ्यासोबत होती आणि मी कुठलीही अपेक्षा न करता मी कुठलेही त्यांना फेवर न करता हे त्यांनी त्यांचं जे वाटणं आहे ते माझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. की त्यांना वाटलं यार पॅड्याबद्दल असं नाही बोलायला पाहिजे किंवा पॅडीने इतकं काम केलंय तर जो सगळ्यांना आवडतो त्याबद्दल तर मी नेहमीच त्यांचे आभार आहे. आणि मला यांच्या ऋणात राहायला अशा मित्रांच्या ऋणात राहायला आवडेल. मला यांची ऋणं कधीच फिटू नयेत. असंच माझ्यावर प्रेम करावं, असंच माझ्याबद्दल त्यांना वाटावं आणि मी तुम्हाला सदैव तुमच्या ऋणात राहील आणि हीच इच्छा मी देवाकडे व्यक्त करतो. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि अर्थात आवडलं असतं आणखीन हे जे काही आता आपण एवढ्या गप्पा मारल्या तर तुमचा तो ह्युमर, तुमचं ते बोलणं, मजा मस्करी, सूरजला समजावणं सगळं आम्ही मिस करणार आहोत. एकच आठवडा राहिलाय आता, काही फार नाही. हत्ती गेलाय, शेपूट राहिलाय. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण मला माहितीये पुन्हा एकदा तुम्ही वेगळ्या कुठल्या तरी भूमिकेतनं नक्की भेटाल. खूप साऱ्या शुभेच्छा देणाऱ्या वाटचालीसाठी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.